तासी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर वेगाने परत येते तर तिचा सरासरी वेग किती? पोलीस भरती 2016 आणि PSI पूर्व 1998. आता तुम्हाला दोन पद्धतीने मी सांगतो बघा. पहिली नाही का ट्रिक असणार आहे. काय करायचं, 2 गुणिले सरासरी वेग काढायला आपण 2 गुणिले पहिला वेग किती 90 आहे गुणिले दुसरा वेग किती आहे, वेग आहे 60 आणि छेदामध्ये काय करा, छेदांची बेरीज घ्या म्हणजे 90 अधिक 60. मग बघा बरं, एक वेळेस ॲज इट इजला 2 गुणिले हे 90 गुणिले हे 60 छेदामध्ये 90 आणि 60 किती होतात 150. बघा हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, 15 सकी किती 90 म्हणजे 6 गुणिले 6 6 6 36 36 दोन्ही 72. मग 72 किलोमीटर पर आर असणार आहे, 72 किलोमीटर पर आर असणार आहे. ही झाली ट्रिक. आता याची डिटेल कशी असते बघा. तुम्ही अंतर किती, अंतर 180 दिले, मग 180 भागिले पहिला वेग करा जे की तुमचा वेळ निघणार आहे. मग 0 0 कॅन्सल, 9 2 18 म्हणजे 2 तास आणि पुन्हा 180 भागिले काय करा 90 करा. तर 90 डबल झालं 60 करा. आता दुसरा वेग किती दिलेला 60, 0 0 कॅन्सल, सावित्री किती 18. मग 60ने जर आलं तर 3 तास लागतात, 90ने जर गेला तर किती 2 तास लागतात. मग एकूण वेळ किती व्हायला लागला 2 3 5 तास. म्हणजे सरासरी बरोबर काय असतं एकूण अंतर. बघा जाण्यासाठी 180 आणि येण्यासाठी 180 असणार. 180 आणि 180 किती 360 म्हणजेच 360 एकूण अंतर झालं. मग वेळ किती लागायला 3 आणि 2 5 भागिले 5 करा. बघा 5 1 5 हे 0 म्हणजे 10 असते, 5 2 10 आणि 36 गुणिले 2 36 गुणिले किती 72. बरोबर. अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2.